Standard 10th Subject Science and Technology Part 1 Unit 2nd Periodic Classification of Element. Students, in previous video we saw Mendel's periodic table. We saw some merits and demerits of Mendeleev's periodic table. Here there are different merits of Mendeleev's periodic table. You also solve some questions of use your brain power in textbook. Now today we are going to learn about the modern periodic law. So here see modern periodic law. Periodic law. See, the scientific world did not know anything about the interior of atom when Mendeleev put forth the periodic table. तर जेव्हा मेंडेलिव्हनं काय केलं त्याचं स्वतःचं पिरियडिक टेबल तयार केलं किंवा सांगितलं तर तेव्हा या जगाला ॲटमचं स्ट्रक्चर जे आहे किंवा व्हॉट इज इनसाइड द ॲटम सो दॅट इज नॉट नोन तेव्हा कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे इन्फॉर्मेशन ती नव्हती. सो आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन सायंटिस्ट स्टार्टेड exploring the relation between electron number of an atom and the atomic number. आणि जेव्हा सायंटिस्टना किंवा जेव्हा इलेक्ट्रॉन्स काय झाले डिस्कवर झाले त्याचा शोध लागला देन आफ्टर सायंटिस्ट स्टार्टेड टू एक्सप्लोरिंग द रिलेशन आणि मग काय केलं सायंटिस्टनी हे एक्सप्लोअर करायला सुरुवात केली की there is some relation in electron number and of an atom and atomic number. तर इथं त्या ॲटमचा नंबर आणि इलेक्ट्रॉन जे आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ अँड दॅट ॲटम सो देर इज सम रिलेशन या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे. तर हे एक्सप्लोर करायला सुरुवात केली तेव्हापासून. The atomic number in Mendeleev's periodic table only indicated the serial number of the element. आता जे मेंडेलिव्हच्या periodic table मध्ये जे काय ॲटॉमिक नंबर दिलेले होते सो दॅट इज ओनली सिरियल नंबर आहे. त्या एलिमेंटची काय आहे ते सिरियल नंबर फक्त ते इंडिकेट करतात. सो इन 1913 AD द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी Macaulay demonstrated with the help of experiment done using the X-ray tube that the atomic number Z, that is indicated by Z, of element corresponds to the positive charge on the nucleus or the number of protons in the nucleus of the atom of an element. तर 1913 मध्ये इंग्लिश सायंटिस्ट जे आहेत हेनरी मोसली तर यांनी हे काय केलं डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. ही डन एक्सपेरिमेंट युजिंग द एक्सरे. तर त्यांनी काय केलं एक्सरे या एक्सपेरिमेंटचा यूज करून काय केलं ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो कुठल्याही इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर हा कशाची करस्पॉन्डिंग असतो त्याच्या त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असणारे जे प्रोटॉन्स आहेत नंबर ऑफ प्रोटॉन्स तर जे पॉझिटिव्हली चार्ज काय आहेत पार्टिकल्स आहेत तर यांच्याशी करस्पॉन्डिंग असे काय असतात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. तर हे काय केलं त्यांनी दाखवून दिलेलं आहे विथ देअर एक्सपेरिमेंट. सो धिस रिव्हील्ड दॅट ॲटॉमिक नंबर इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट दॅन इट्स ॲटॉमिक मास. तर इथं हे दॅट इज द मोस्ट रिव्हिलिंग ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो काय असतो कुठल्याही ॲटमचा एक फंडामेंटल प्रॉपर्टी तो शो करतो म्हणजे त्याचे जे मूलभूत जे काय गुणधर्म आहेत सो दॅट आर ड्यू टू दॅर ॲटॉमिक नंबर अँड नॉट ड्यू टू द ॲटॉमिक मास हे तेव्हा लक्षात आलेलं आहे. And then accordingly the statement of the modern
periodic law was stated as तर इथं त्याच्यामुळं मेंडेलिवच्या पिरियडिक जो लॉ आहे सो दॅट स्टेट्स काय सांगत होता तो सो प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. तर हा काय आहे कुणाचा लॉ आहे सो दॅट इज द लॉ ऑफ पिरियडिक लॉ ऑफ मेंडेलिव. हा मेंडेलिवचा पिरियडिक लॉ आहे. बट त्याच्यानंतर असं लक्षात आलं व्हेन देअर इज द डिस्कवरी ऑफ द इलेक्ट्रॉन्स द ॲटॉमिक नंबर इज मोस्ट or more relieved than the atomic mass, and therefore the modern periodic law that states as the properties of elements are a periodic function of their atomic number. तर हा लॉ काय सांगतो बघा मॉडर्न पिरियडिक लॉ काय सांगतो द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. त्यांच्या ॲटॉमिक नंबरवर काय आहे ते पिरियडिक फंक्शन जे आहे एखाद्या इलेमेंटचं हे डिपेंड असतं. नाव सी द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता आपण पाहूया मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके सो द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. आता आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल काय आहे किंवा त्याचा लॉंग फॉर्म काय आहे त्या पिरियडिक टेबलचा. सो लेट अस सी अबाउट दॅट. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स आणि इज द मॉडर्न पिरियडिक टेबल. तर हा मॉडर्न पिरियडिक टेबल काय सांगतो बघा classification of element that results an arrangement of elements in an increasing order of their atomic number. म्हणजे या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय आहे इलेमेंटचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे and the elements are arranged according to the increasing number of atomic number. त्या एलिमेंटची अरेंजमेंट कशी केली आहे तर त्यांचे ॲटॉमिक नंबर जे आहेत तर वाढत्या ॲटॉमिक नंबरप्रमाणे काय केले त्यांची अरेंजमेंट केलेली आहे इन मॉडर्न पिरियडिक टेबल. सो द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल विच इज फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर्स. आणि हे जे मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे तर त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत तर त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्याच्या प्रॉपर्टीजबद्दल प्रेडिक्शन जे आहे जे काय आपण अंदाज व्यक्त करणार आहोत सो दॅट आर मोर ॲक्युरेटली हे जास्त ॲक्युरेटली आपल्याला सांगता येतील विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल बिकॉज दॅट मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन द ॲटॉमिक नंबर. कशावर बेस्ड असणार आहे हा ॲटॉमिक नंबरवर बेस असणारा काय हा पिरियडिक टेबल आहे. अँड देअरफॉर द प्रॉपर्टीज आर मोर रिलेव्हंट. तर याच्यामध्ये आपल्याला काय होतात हे त्याच्या प्रॉपर्टी जास्त रियालिटी आपल्याला दाखवतात. सो द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. यालाच काय म्हटलं तर सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. हा काय आहे लॉंग फॉर्म आहे कशाचा पिरियडिक टेबलचा. मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबललाच काय म्हटलं लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं म्हटलेलं आहे. सो इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डिंग्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. तर तुम्ही हा टेबल पाहू शकता इन फिगर 2.7मध्ये. मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे तर त्याच्यामध्ये एलिमेंटची अरेंजमेंट आहे विथ द हेल्प ऑफ ॲटॉमिक नंबर ही अरेंजमेंट झालेली आहे. As a result of that, most of the drawbacks of the Mendeleev's periodic table appears to be removed. आता याच्यामध्ये तर हा लॉंग फॉर्म असल्यामुळे पिरियडिक टेबलचा मेंडेलिवचे जे डिमेरिट्स आपण बघितले याच्यापूर्वी तर त्याच्यामध्ये जे काय ड्रॉबॅक्स होते ज्या काय चुका होत्या तर त्या मोस्टली त्या सगळ्या ड्रॉबॅक्स आहेत तर त्या रिमूव्ह केलेल्या आहेत इन मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. सो इन द however the ambiguity about the position of the hydrogen is not removed even in the modern periodic table.
पण जी काय कन्फ्युजन होतं हायड्रोजनच्या प्लेसबद्दल, वेअर दॅट इज प्लेस्ड इन ग्रुप ऑफ फर्स्ट किंवा ग्रुप 7 जो आहे हॅलोजनच्या ग्रुपमध्ये आहे का अल्कली मेटलच्या ग्रुपमध्ये त्याचं प्रॉपर प्लेस आहे, याच्याबद्दलचे जे कन्फ्युजन आहे ते या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा काय झालं नाही आहे, रिमूव्ह झालेलं होऊ शकलेलं नाही. So we have seen in the previous standard that the electronic configuration of an atom, the way in which the electrons are distributed in shells around the nucleus is determined by the total number of the electrons in it. तर आपण याच्यापूर्वी 8वीत असताना स्टँडर्डमध्ये so we have studied that, already studied about the electronic configuration. So what is electronic configuration? So that is a arrangement of the electrons in their proper or their particular specific shape and this arrangement is according to the number of electrons which are present in that atom. आता त्याच्यामध्ये हे जे शेल्स आहेत, नंबर ऑफ शेल्स दॅट इज डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ ॲटम इलेक्ट्रॉन्स, किती इलेक्ट्रॉन्स त्या ॲटममध्ये प्रेझेंट आहेत याच्यानुसार काय केलं तर हे शेलचा नंबर जो आहे तर तो ठरवला जातो आणि तसंच काय केलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ते पण दाखवलं जातं. सो द टोटल नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम इज सेम ॲज द ॲटमिक नंबर. त्याच्यामध्ये एखाद्या ॲटममध्ये जो ॲटमिक नंबर आहे सो दॅट इक्वल्स टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढाच असतो त्या ॲटमचा ॲटमिक नंबर असतो. सो द रिलेशन बिटवीन द ॲटमिक नंबर ऑफ ॲन एलिमेंट अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता हे जे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन ॲटम अँड द नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स जे आहे तर याच्यामधला जो काय रिलेशन आहे सो दॅट इज सीन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर त्याच्यामधला हा संबंध जो आहे तर तो आपल्याला या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला हा दिसून येतो. नाव सी हियर यूज युअर ब्रेन पॉवर, सो सॉल्व धिस क्वेश्चन्स विच आर इन द यूज युअर ब्रेन पॉवर. सी पोझिशन ऑफ द एलिमेंट इन द पिरियॉडिक एलिमेंट्स. How is the problem regarding the position of the cobalt that is having 59 atomic mass and the nickel that having atomic mass also 59 in the Mendeleev's periodic table resolved in a modern periodic table. तर याचे आन्सर तुम्ही लिहू शकता बाय ऑब्झर्विंग द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्या याचं आन्सर जे आहे तुमच्या लक्षात येईल. निकेल आणि कोबाल्ट दोन्हीचे ॲटमिक मास सेम आहे, मग त्याला सेमच प्लेस दिलेली आहे मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये. बट हाऊ दॅट प्लेस गिवन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, हाऊ दॅट प्रॉब्लेम्स इज सॉल्वड, हे काय करायचं आहे आन्सर लिहायचं आहे. हाऊ डिड द पोझिशन ऑफ द क्लोरीन 3517 अँड क्लोरीन 3717 गेट फिक्स्ड इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. असं आता तसंच काय आहे आयसोटोपचे आहेत क्लोरीनचे ज्याच्यामध्ये ॲटमिक मास काय आहे डिफरंट आहे पण त्याचा ॲटमिक नंबर जो आहे तर तो काय आहे सेमच आहे. मग याच्यामध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये त्याच्यामध्ये क्लोरीनला कशा प्रकारची पोझिशन दिलेली आहे हे आन्सर द्यायचं आहे. कॅन देअर बी द एलिमेंट विथ ॲटमिक मास 53 अँड 54 इन बिटवीन द टू एलिमेंट्स क्रोमियम दॅट इज द 5224 and manganese that is the Mn5525. तर याच्यामध्ये कुठला एलिमेंट येऊ शकतो तर हे आन्सर लिहायचं आहे. फोर्थ क्वेश्चन सी व्हॉट डू यू थिंक शुड हायड्रोजन बी प्लेस्ड इन द 17th ऑफ हॅलोजन्स और द ग्रुप फर्स्ट ऑफ द अल्कली मेटल इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करू शकता बघा. हायड्रोजनला ॲक्च्युली कुठला प्लेस देणं योग्य ठरेल. फर्स्ट प्लेस म्हणजे अल्कली मेटलचं जे प्लेस आहे ग्रुप फर्स्टमधलं ते त्याचं प्रॉपर प्लेस आहे की 17th जो हॅलोजनचा ग्रुप आहे तर तो त्याच्याशी
तो त्याच्यासाठी प्रॉपर प्लेस आहे. तर याचं काय करायचं आहे, तुम्ही याच्याबद्दल काय विचार करता हे आन्सर इथं द्यायचं आहे. नाव द नेक्स्ट पॉईंट इज सी स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट द स्ट्रक्चर of a modern periodic table. See here, structure of the modern periodic table. The modern periodic table contains the 7 horizontal rows that are called as the periods, that is 1 to 7. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात बघा, हॉरिझॉन्टल काय आहेत, रोज आहेत, that are called as a horizontal row, that are called as a periods, and that are from 1 to 7. किती आहेत याचे हॉरिझॉन्टल रोज किती आहेत, 1 to 7 आहेत. Similarly, the 18 vertical columns in the table are groups 1 to 18. आणि काय आहे बघा इथं vertical columns आहेत, vertical columns. So that are called as the groups. They are called as groups. आणि ते किती आहे 1 to 18 एवढे काय आहेत vertical columns आहेत, म्हणजे उभे जे स्तंभ आहेत. सो दे आर ग्रुप्स, ते काय आहेत ग्रुप्स आहेत. आणि हॉरिझॉन्टल जे आहेत आडवे, सो दॅट आर द पिरियड्स. पिरियड्स किती आहेत एकूण 1 to 7 आहेत, म्हणजे आडव्या ज्या ओळी आहेत तर त्या किती आहेत 1 ते 7 आहेत, 1 to 7 आहेत. आणि जे उभे स्तंभ आहेत तर ते किती आहेत 1 to 18 एवढे काय आहेत नंबरमध्ये आहेत. इन द हे कशामध्ये आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला हे दिसून येतं. Now the arrangement of the periods and groups that results into the formation of boxes. आता हे जेव्हा काय होतं ही अरेंजमेंट केली जाते बघा, जसं आता हे कॉलम्स आहेत उभे आणि या काय आहेत रोज आहेत आडव्या, काय आहेत ओळी आहेत. सो दॅट फॉर्म्स अ बॉक्स. त्याच्यामुळे काय होतं हे बॉक्स तयार झालेले आपल्याला दिसतात. सो atomic number are serially indicated in the upper part of these boxes. या प्रत्येक बॉक्समध्ये if we observe the modern periodic table, in that every atom has or every element has their atomic number, and that are indicated at the upper part of these boxes. म्हणजे वरच्या बाजूला काय दिला हा नंबर इंडिकेट केलेला आपल्याला दिसून येतो, जसं 1 2 3 4 वगैरे हा नंबर जो आहे तर तो ॲट द अप्पर साइड ऑफ दीज बॉक्सेस. ईच बॉक्स करस्पॉन्ड द प्लेस फॉर 1 एलिमेंट. हा एक प्रत्येक बॉक्स जो आहे तर त्याच कोणासाठी आहे फॉर ओनली 1 एलिमेंट. या एक जो बॉक्स आहे त्याच्यासाठी एक एलिमेंटसाठी काय आहे ती प्लेस आहे. सो दॅट ईच बॉक्स करस्पॉन्ड्स टू प्लेस फॉर 1 एलिमेंट. एक बॉक्स एका एलिमेंटसाठी. अपार्ट फ्रॉम दीज 7 rows, 2 rows आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. तर रोज जे आहेत तर हे रोज जे किती आहेत 7. तर हे सोडून आणखीन काय आहेत 2 रोज जे आहेत तर ते आपल्याला इथे खाली दिसतात at the base of the rows. Extra 2 rows are separately at the bottom of the periodic table are seen. These are called as a lanthanide series. तर याला काय म्हणतात बघा, so this is a lanthanide series. हे जे 2 rows आपल्याला इथे खाली दिसतात, so that are a lanthanide series and the actinide series. So that are the actinide series. अशा काय इथं 2 सिरीज आपल्याला इथं दिसतात. लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज अशा 2 सिरीज आपल्याला इथं दिसतात.
These places, there are 118 boxes in the periodic table including the two series. या पूर्ण हा जो काय मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तर याच्यामध्ये टोटल काय आहेत 118 एवढे काय आहेत बॉक्सेस आहेत दॅट आर इन हे या दोन सिरीजना धरून इन्क्लुडिंग दीज टू सिरीज. एकूण 1 to 7 एवढे पिरियड्स आहेत, 1 to 18 एवढे ग्रुप्स आहेत आणि त्याच्यानंतर लॅन्थेसाइड आणि लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड अशा काय आहे तिथं दोन सिरीज आहेत. या सगळ्यांना टोटल देर आर 118 boxes are present in the modern periodic table. It means that there are 118 places for the elements in the modern periodic table. म्हणजे याचाच अर्थ काय होतो बघा, त्या प्रत्येक 118 बॉक्सेस आहेत म्हणजेच काय आहे तर त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये टोटल 118 एवढ्या प्लेसेस काय आहेत डिफरंट इलेमेंटसाठी प्रेझेंट आहेत. सो व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ few elements was established experimentally and thereby modern periodic table is now completely filled up. आता व्हेरी रिसेंटली अलीकडच्या काळामध्ये तर नवीन काही इलेमेंट जे आहेत त्याचं फॉर्मेशन जे आहे तर ते एस्टॅब्लिश झालेलं आहे बाय एक्सपेरिमेंटली. म्हणजे असं प्रयोगांमधून हे इलेमेंट जे आहेत तर ते तयार करण्यात आलेलं आहे. सो the place in the modern periodic table was now completely filled up. आता ही पूर्ण सगळी जी जागा आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमधली ही पूर्ण काय झालेली आहे फुलफिल झालेली आपल्याला दिसते. ऑल 118 एलिमेंट्स आर नाव डिस्कवर्ड. आता या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सगळ्या ज्या जागा आहेत 118 एवढ्या सगळ्या ज्या प्लेसेस आहेत दॅट आर फुलफिल्ड अँड देअरफॉर here 180 elements was now discovered. The entire periodic table divided into the 4 blocks. आता हे पूर्ण जे पिरियडिक टेबल आहे तर तो 4 ब्लॉक्स मध्ये काय झालं डिवाइड केलेला आहे. सो देर आर 4 ब्लॉक्स. किती ब्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये 4 ब्लॉक्स आर देअर. सो सी हियर दीज ब्लॉक्स आर S blocks, then P, then D and F. S, P, D आणि F असे काय हे 4 काय आहे ब्लॉक्स आपल्याला दिसतात. S, P, D आणि F हे काय आहे 4 ब्लॉक्स आहेत. So these are the 4 blocks. S block contains the groups 1 and 2. याच्यामध्ये कुठले ग्रुप्स आहेत 1 and 2. एस ब्लॉकमध्ये 1 आणि 2 एवढे ग्रुप आहेत. द ग्रुप 13 and 18 दॅट कन्स्टिट्यूट पी ब्लॉक. पी ब्लॉकमध्ये 13 to 18 एवढे काय आहेत ग्रुप्स आहेत. द ग्रुप 3 to 12 कन्स्टिट्यूट डी ब्लॉक while lanthanide and actinide series at the line down in the P block of the periodic table. याच्यामध्ये 3 to 12 ग्रुप जे आहेत 3 to 12 हे 13 to 18 P ब्लॉक मध्ये आणि 3 to 12 हे D ब्लॉक मध्ये आणि both these that are in this F block. लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज ज्या आहेत तर त्या F ब्लॉकमध्ये काय झाल्या इन्क्लूड केलेल्या आहेत. सो डी ब्लॉक इलेमेंट्स आर कॉल्ड एज अ ट्रान्झिशन इलेमेंट्स. डी ब्लॉकमध्ये जे इलेमेंट्स आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं ट्रान्झिशन इलेमेंट्स असं म्हटलं जातं. सो दीज आर द ट्रान्झिशन इलेमेंट्स. देन अ zigzag लाईन कॅन बी थ्रोन इन अ पी ब्लॉक ऑफ द पिरियडिक टेबल. पी ब्लॉक जो आहे तर त्याच्यामध्ये एक झिगझॅग लाईन आपल्याला दिसते. सो हियर द 3 ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. जेव्हा आपण
या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं काय करतो, ऑब्झर्वेशन करतो आणि ह्या झिगझॅग लाईन आपल्याला तिथं दिसते. तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 डिफरंट टाईपचे जे काय ट्रॅडिशनल आपल्याला जे इलेमेंट्स आहेत, सो दॅट आर क्लिअरली शोन बाय धिस. आपल्याला पूर्णपणे तिथं क्लिअर आपल्याला हे दिसतं याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ झिगझॅग लाईन. म्हणजे जेव्हा आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं ऑब्झर्वेशन करतो, सो दॅट शोज अ झिगझॅग लाईन. इथं आपल्याला काय दिसते, झिगझॅग लाईन दिसते. तर याच्यावरून आपल्याला जे ट्रॅडिशनल टाईप्स आहेत इलेमेंट्सचे, कुठले मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड, सो दॅट आर क्लिअरली शोन इन धिस modern periodic table with the help of this zigzag line. So these metalloid elements lie along the border of the zigzag line. अशी आपल्याला दिसते एक झिगझॅग लाईन इथं आपल्याला दिसते. तर या झिगझॅग लाईनच्या जवळचे जे काही इलेमेंट्स आहेत, सो दॅट आर मेटॅलॉइड. त्याच्या नियर जे आहेत, सो ऑन द बॉर्डर, त्याच्या बॉर्डरवरचे जे काही इलेमेंट्स आहेत, सो दॅट आर द that elements are metalloid elements. All metals lie on the left side of the zigzag line. या zigzag line च्या लेफ्टला काय आहेत, मेटल्स आहेत. कोण आहेत तर मेटल्स. बॉर्डरवर मेटॅलॉइड आणि त्या zigzag लाईनच्या लेफ्ट साइडला मेटल्स अरेंज झालेले आहेत. देन left side of the while all non-metals that are lie on the right side. आणि राईट साइडला कोण आहेत, सगळे नॉन मेटल्स झालेले आहेत. सो याच्यामध्ये आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आणि याच्या बॉर्डरवरचे जे आहेत तर ते कोण आहेत, मेटॅलॉइड आहेत. सो ऑल दॅट आर द मेटॅलॉइड्स. तर याच्यावर आपल्याला 3 जे ट्रॅडिशनल टाइप्स आहेत इलेमेंट्सचे, दॅट आर क्लिअरली shown by this modern periodic table. So here we stop. इथे आपण काय करूया, थांबूया. नाव द एक्सरसाइज काय करायचं पहा. राईट द नोट ऑन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर आपल्याला काय लिहायचं आहे इथं, exercise C, write note on modern periodic table. मॉडर्न पिरियॉडिक टेबल काय करायचं आहे, त्याच्यावर नोट लिहायचे आहे. सो दिस इज द टुडेज एक्सरसाइज.